once again.
सिंहगड इन्स्टिट्यूटचं हे मैदान जेव्हा आपण उन्हाळ्यात आहोत, जेव्हा उष्ण वातावरण आहे, ड्राय आउटफील्ड आहे, सपाट खेळपट्टी आहे, फलंदाजांसाठी थोडं सोपं जातं. त्यावेळेस बॉल तर मागे जातोय, बिहाइंड द विकेट बॉल स्टॉप होतोय, फाईन लेगला फरक्याच्या पलीकडे सरकून तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होतोय. बॅट इन्व्हॉल्व झाली होती या स्ट्रोकमध्ये, एका तऱ्हेचे होते पण दर्शक पोहोचते 23. 6 षटकांचं क्रिकेट का महत्वाचं आहे की एका षटकात जर चूक झाली तर तुम्हाला इतर षटकांमध्ये परत येण्याचा मौका मिळतो आणि म्हणून जितकी जास्त षटक तितके पर्याय तुम्हाला वापरण्याची संधी मिळते आणि प्रत्येकाला खेळायचं. तुम्हाला बेंचवर बसायचं नाहीये किंवा फक्त क्षेत्ररक्षण करायचं नाहीये, प्रत्येकाला खेळायचं आणि ताकदीने कारण वैयक्तिक 30 वर पोहोचलेले आहेत सालम, ज्यामध्ये मला असं वाटतंय वैभव सूर्यवंशी सारख्या फक्त चौकार आणि षटकाराच्या धावा आहेत, सिंगल नाही त्यांना आवडत. पुढे सरकले, बॅटचा संपर्क, कॉट बाहेर, फलंदाज होत आहेत बाद. पहिला धक्का बसतोय पुरंदर पॅन्थर्सला. सालम बॅक टू द आउट. फ्रूट तसेच फिनिक्स लँडमार्क तुम्हाला ते पाहायला मिळतील. तसेच रेणुसे चहा कॅफे आणि एपेक्स रिअलिटी यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आमचे सर्व पुरस्कर्ते ज्यांनी आम्हाला सहकार्य दिलेलं आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुरस्कर्त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे आणि त्या सर्व पुरस्कर्त्यांनी खरंच आपला आशीर्वाद, आपलं मार्गदर्शन, सहकार्य, आपला सल्ला या स्पर्धेला म्हणजेच मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीगला दिलेलं आहे. त्याबद्दल सर्व पुरस्कर्त्यांचं मनस्वी आभार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात संदीप शेळके, स्ट्रायकर. चला जास्त वेळ घेऊ नका. फलंदाजांना देखील तीच सूचना आहे जी सूचना गोलंदाजांना आहे किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आहे. फलंदाजांनी तयारीत राहायचं आहे. महाराष्ट्र पोलीस संदीप स्ट्रायकर एंडला शफल झाले पण क्षेत्ररक्षक आहेत. शॉट फाईन लेगला एक सिंगल मिळते आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 34 वर. 34 रन्स ऑन बोर्ड. विकेट जाण्याचा फायदा रायगड 11ला होईल का? कारण एका बाजूने सालमनेच पूर्ण धावफलकाला सांभाळलं होतं. अखिलेशला एक मौका मिळाला होता, त्याने एक पूर्ण केली. स्ट्रायकर एंडला पुढे आले, बॅटची आउटसाइड एज, कव्हर पॉइंटला झेल होता होता राहिला, अंतर कमी पडलं. 3 क्षेत्ररक्षक पोहोचले ते बॉल टिपण्यासाठी, पण प्रयत्न चांगले होते पण ते प्रयत्न पूर्णत्वास गेले नाही. याने यशस्वी षटक आधीच संपवलेले आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना पुरंदर पॅन्थर्स पोहोचलाय 35 वर. 1 गडी बाद 35 धावा. 35 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. क्षेत्ररक्षकांनी जवळ येऊ नका प्लीज. फक्त बॉलर पुढे येईल, कॅप्टन सूचना देईल, मॅच ऑन राहील. एकूण 8 सामन्यांचं वेळापत्रक आजचं आहे. 9 सामने पूर्ण झाले तर मग वेल अँड गुड. उद्याचा एक सामना कमी होईल, उद्या बक्षीस समारंभ आहे. पण जितके जास्त सामने संपवता येतील तो प्रयत्न आपण करणार आहोत. HPL सीझन 9 9 वर्ष एकरूपतेची, खेळाडू प्रोत्साहनाची, विश्वासाची, पंच निर्णयाची, फलंदाजाची, गोलंदाजाची, मैत्री पर्वाची, क्रीडा विश्वाची, निर्णायकतेची, कोथरूडकरांची हनुमाननगर प्रीमियर लीग. 2 षटकं संपलेली आहेत आणि आता तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर वापरला जाणार आहे. अमोल अमर तिसऱ्या षटकासाठी येत आहेत
आता क्षेत्ररक्षण थोडंसं लांब केलेलं आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण मिड ऑफ पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. सर्कलच्या बाहेर डीप कव्हर पॉइंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईड ऑफ डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सर्कलच्या बाहेर पाहायला मिळते. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय गोलंदाज अमन आणि स्ट्रायकरला फलंदाज आहेत अखिलेश. पहिलाच बाउन्सर नियंत्रणाचा. हे नियंत्रण खूप कमी गोलंदाजांकडे असते आणि ते नियंत्रण गोलंदाज अमनच्या वतीने पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ठेवला होता आणि योग्य त्या पद्धतीने खांद्याचा वापर त्यांनी केला. नियंत्रित बाउन्सर त्यांनी हाताळला. पहिल्याच बॉलवर फलंदाज मोठा फटका खेळण्यासाठी सरसावला होता पण बाउन्सचा अंदाज तितका योग्य नव्हता. त्यामुळे सुरुवात या षटकाची डॉट बॉलने होते. रायगड 11च्या बाजूने होते. खूप जास्त बाहेर बॉल हाताळलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आवळे सर आणि अजय आवळे सर. तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन मिळणार आहे. सातत्याने चुका होत आहेत आणि या चुका महागात पडू शकतील. दरम्यान आमचे ऑफिशियल अंपायर जे होते अक्षय निर्मल सर हे थोडा परदेश दौऱ्यावर आहेत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीगच्या वतीने करूया. कारण हे पहिलं वर्ष आहे की ते वैयक्तिक कामानिमित्त या स्पर्धेत उपलब्ध नाही आहेत. त्यांना परदेश दौऱ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान अमन डॉट बॉलने पुन्हा एकदा आपल्या संघाची साथ देतोय. 2 एक्स्ट्राज आले पण त्यानंतर डॉट बॉल आले. धावसंख्या पोहोचते 37 वर. 37 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकात किती होत्या? 21. दुसऱ्या षटकात किती आल्यात? 14. आणि या षटकात आतापर्यंत 2 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत विथ बॅट या षटकामध्ये एकही धाव गोळा केली नाहीये पुरंदर पॅन्थर्सने. जसे सालम बाद झाले अखिलेश आणि संदीप थोडा वेळ स्वतःला देत आहेत. फुल टॉस बॉल खेचायचा होता ऑन साइडला. बॉल पोहोचतो स्ट्रेट लॉंग. आपला क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या कंट्रोलला ओळखतायत पण पाहूया या ठिकाणी दरम्यान बॉल त्यांनी अडवला गेलाय का? हा चौकार आहे का पंच? एकत्रित राहण्यासाठी आलेलो आहोत. क्रिकेट हे फक्त माध्यम आहे. आपली एकात्मता आपल्याला दाखवायची. दरम्यान पायांची हालचाल झाली नाहीये. ऑन साईडला खेळण्यासोबत फायदा होऊ शकला असता पण ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला थोडासा दुरून खेळण्याऐवजी क्लोज बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे जातो हा टॉप बॉल. खेळताना डॉट बॉल होतो. 41 मोठी बंदर्स ऑन बोर्ड. 41 धावा आतापर्यंत चेंडू हाताळले. षटकातले 4 अमन तयार. विकेट. रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस डिलिव्हरी. काय नियंत्रण गोलंदाज अमनचं या षटकावर राहिलेलं आहे. काय एक्स्ट्रा झाल्या. एक चौकार आला पण 4 डॉट बॉल्स आले ते महत्वाचं आहे. शेवटचा एक बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या 41. 41 रन्स ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर अमन आहे तयार. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अखिलेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल येतोय मिड विकेटला. स्वतः गोलंदाज पोहोचतोय बॉलवर टिपतोय झेल आणि संपतोय. अखिलेशचा खेळ धक्का बसत दुसरा.
ते किती घेतलं ते देखील माहिती तुम्हाला आम्ही देतोय. 16 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहे. 3 षटकांसाठी 16 मिनिटांचा कालावधी घेतलेला आहात. मित्रांनो 8 सामन्यांचा वेळापत्रक पूर्ण करायचा आहे. हे आपली स्पर्धा आहे आणि म्हणूनच संध्याकाळच्या 1-2 सामन्यांना तो गालबोट लागू नये, षटकं कमी होऊ नये म्हणून आम्ही सातत्यानं सूचना देतोय. षटकं कमी करता येणार कदाचित राऊंड ट्रिबन आहे तर त्यासवे आम्ही हतबल आहोत. 7 वाजेपर्यंत आमच्याकडे कालावधी आहे. 8 सामने पूर्ण करायचे. थोडंसं कठीण आहे पण कठीण कामं सोपी करण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न केला पाहिजे. आदिनाथ आपला स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येत आहेत. गुडलेनला बॉल पिच केला, गती काढून घेतली, ऑन साइडला स्वागत खेळण्याचा प्रयत्न. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने होते. पहिल्या षटकानंतर गोलंदाजांना जाग आलेली आहे असं देखील आपण म्हणू शकतोय. स्कोर शीटवर लक्ष वेधताना किंवा सालमच्या बाद झाल्यानंतर रायगड 11 चांगल्या स्थितीत पोहोचलाय हे देखील आपण म्हणू शकतोय. कारण अखिलेश दानी एक चौकार खेचला होता ते देखील बाद झालेत. संदीप आणि सागर हे 2 फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्येला आधार देण्यासाठी ते प्रयत्न करतायत. धावसंख्या थांबले 41 वर 41. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न. पायांची हालचाल पुन्हा एकदा झाली नाहीये. हातामध्ये ब्रँडेड बॅट असून चालत नाही. तुमच्या पायांची हालचाल सुद्धा तितकीच महत्वाची आहे. फुटवर्क ज्याला आपण म्हणतो आणि फुटवर्क जुळत नाही फलंदाजाचा दरम्यान येतो डॉट. पुन्हा एकदा फुटवर्कचा बॉल मागे जातोय पण धाव घ्यायची की नाही घ्यायची ती तयारीच नव्हती आणि म्हणूनच लगातार 3 डॉट बॉल संदीपच्या वतीनं खेळले गेलेले आहेत आणि म्हणूनच इतकी चांगली सुरुवात सालमने दिली. एक कॅप्टन आहेत आणि त्यानंतर आदिनाथ या कॅप्टन सुद्धा कंबर कसलेली आहे चांगलं स्पेल कंप्लीट करण्याची. ज्याने विकेट तर मिळवला आणि त्यानंतर या षटकामध्ये लगातार 3 डॉट बॉल्स. लेन बोलवता ड्राईव्ह केलंय, मिड ऑफ नाहीये, बॉल जाईल मागे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत नाही. नॉन स्ट्राइक एंडला उत्तम थ्रो. एकच धाव मिळते. या षटकातली पहिली धाव स्कोरशीटवर नोंदवली जाते. रोशन शिर्के आम्हाला ती माहिती देत आहेत की संदीप यांचं ते होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंडवर तो चांगला खेळ झालाच पाहिजे तरच तुम्ही त्या मैदानाला ते योगदान दिलेलं आहे त्याची प्रचिती देऊ शकता. संदीप ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. अपील विकेट कीपरची आणि फलंदाज बाद झालेला आहे. संदीपला परतावा लागते कॉट बियांच्या स्वरूपात कारण विकेट कीपर कमालीचे कॉन्फिडंट होते. धक्का बसतोय तिसरा पुरंदर पॅंथर्स. ते क्रिकेटपटू आहेत पण कोथरूड मध्ये एक परिसर आहे हनुमान नगर आणि त्या हनुमान नगर मधील हे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात जे 8 संघांमध्ये विभागले गेलेले आहेत आणि कुठल्याच आयकॉनला घेतलं नाही आहे कारण आपण सर्व आयकॉन आहोत. आपण उत्तम दर्जाचे क्रिकेटर आहोत आणि त्याचमुळे हनुमान नगर परिसरातील क्रिकेटपटूंना एक चांगलं व्यासपीठ मिळावं त्यासाठी मागच्या 8 पर्वांपासून ती मेहनत लिंबाजी दिघे असतील, जावेद शेख असतील आणि पूर्ण आयोजन कमिटी ज्याच्या वतीने घेतली गेलेली आहे आणि आता बघा टॅलेंट आहे तो तुम्हाला 100% पाहायला मिळेल. आल्याला पहिल्याच बॉलवर संतोषच्या बॅटमध्ये येतोय षटकार साधावा. पाचव्या षटकासाठी मयूर सेकंड स्पेल मध्ये येत आहेत. पहिलं स्पेल त्यांच्या मनासारखं नव्हतं त्याचमुळे ते थांबले, थोडी वाट पाहिली आणि पुन्हा एकदा नवीन ऊर्जा घेऊन 5व्या षटकासाठी मयूर आता तयारी करतात पंचांच्या डावीकडून. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत तर ते म्हणजेच संदीप आणि नॉन स्ट्रायकर एंडला संतोष आहेत. मधल्या फळीतले फलंदाज तितकेच महत्वाचे असतात कारण चेंडूचं फळ थोडं जुनं झालेलं असतं त्याचमुळे त्यांना थोडा स्कोप असतो चांगले फटके खेळण्याचा आणि पाहूया ती गरज भागवण्यासाठी संतोष आणि संदीप कशी मेहनत घेत आहेत. सुरुवात होते 5व्या षटकाची. मयूर ओव्हर द विकेट.
आपटबार आहे आणि योग्य आपटबार आहे. शॉट ऑफ गुड लेन, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, स्लाइस करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. वेग यावेळेस नियंत्रणामध्ये होता, टप्प्यावर चांगलं लक्ष होतं गोलंदाज मयूरचं. सुरुवात होते डॉट बॉलची, म्हणजेच एका षटकाने गोलंदाज खराब आहे हे आपण नक्कीच मत व्यक्त करू शकत नाही. मौका प्रत्येकाला मिळायला हवा. मयूरने या षटकाची सुरुवात डॉट बॉलने केलेली आहे. स्लाइस केले, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटच्या बॉलला चेस करतात. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबवण्यासाठी दोन क्षेत्ररक्षक मेहनत घेत आहेत. सरते शेवटी त्यांनी मेहनत घेतली, मेहनत पूर्ण झाली का ते आपण तपासणार आहोत. शॉर्ट थर्ड वेन पासून क्षेत्ररक्षक पळाला, पॉइंटच्या क्षेत्ररक्षक पळाला, बॅकवर्ड पॉइंट पर्यंत त्यांनी प्रवास पूर्ण केला आणि आपण चेक करणार आहोत की बाउंड्री आहे की नाही, बॉल थांबवला गेलाय की नाही, त्याची तपासणी आपण tenniswicket.in वॉर रूम मध्ये करणार आहोत. तर जोशी सर तिकडे पोहोचलेले आहेत आणि जोशी सर सांगतायत, कळवतीलच नेमका निर्णय काय यायला हवा. tenniswicket.in 20 लाखांवर जास्त सबस्क्रायबर सेफ आहेत, धावा वाचवलेल्या आहेत. 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि या 3च्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 51. 50 अप फॉर टीम पुरंदर पॅन्थर्स. 51 धावा धावफलकावर. लेन बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. यस यस, ओव्हरस्टेप का गाडी सर त्या ठिकाणी चेक करतील, गोलंदाज ओव्हरस्टेप झालाय का त्याची चाचपणी आपण करणार आहोत. एकूण एक गोष्ट खूप महत्वाची आहे, शहानिशा होणं महत्वाचं आहे. फलंदाज देखील विचारत असतील की आपल्याला पुन्हा त्या मौका मिळेल का, तर फलंदाजाला मौका मिळणार आहे. गोलंदाज ओव्हरस्टेप झालेत, नो बॉल. बघा पंचाचं लक्ष किती जबरदस्त आहे. प्रशांत आवळे सर आणि अजय आवळे सर दोघंही जबरदस्त कामगिरी करतायत आणि महत्वाचं आहे की आपण ज्या भूमिकेवर आहोत त्या भूमिकेवर असताना न्याय प्रत्येकाला मिळायला हवा. त्याचमुळे स्टेप आउट झालेत की नाही त्याची चाचपणी करण्यासाठी आपण वॉर रूम मध्ये आलो होतो. दरम्यान पुढचा बॉल फ्री हिट असेल, धावसंख्या पोहोचते 53. 53 रन्स ऑन बोर्ड. मयूर संदीप साठी चांगला बॉल, हलकस पदाला आली ते ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचते लॉंग ऑनला, एक धाव कंप्लीट. दुसरा धावण्याचा प्रयत्न आहे, फ्री हिटच्या बॉलवर धावचीच्या स्वरूपात बाद होऊ शकणार होते, पण पाहूया बॅटर सेफ आहेत, त्यांनी ती रिस्क घेतली. एक एक धाव महत्वाची आहे आणि एक एक धावेचं महत्व ओळखताना संतोष आणि संदीप यांची रनिंग बिटवीन द विकेट खूप छान होती. तर टॉस देखील आपण करणार आहोत पुढच्या सामन्याचा, ती माहिती देखील आपण या चेंडूवर देऊया. मयूर बॉलिंग ट्रॅकवर ड्राईव्ह केलंय, थोडस इलिव्हेशन, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बॉलवर पोहोचेल, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न यशस्वी होत आहेत. 2 धावांची मदत स्कोर शीटला मिळते आणि धावसंख्या पोहोचते आता 57 वर. चला, राजगड योद्धा आणि सिंहगड योद्धा दोन्ही कॅप्टन टॉससाठी पोहोचा. राजगड योद्धा आणि सिंहगड योद्धा दोन्ही कॅप्टन टॉससाठी पोहोचा. आपण पाहतोय पुरंदर पॅन्थर्स जो आसिफ भाई कलमाणी यांचा संघ आहे, रायगड 11 जो विशाल भाऊ खळे यांचा संघ मैदानाच्या हे 2 संघ खेळत आहेत. आजच्या वेळापत्रकातला हा दुसरा सामना आपण पाहतोय. मयूर बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं बॅकफुटला गेले, खेळायचं होतं, ऑन साईडला बॉल पोहोचतोय मिड ऑफला, सायकलच्या आतमधलं एक सिंगल कंप्लीट. एका धावेची होते नोंद, धावसंख्या पोहोचते 58. आतापर्यंत एक बॉल बाकी आहे या 5व्या षटकातला. स्थिती चांगली आहे. जर आपण पुरंदर पॅन्थर्सची स्थिती पाहिली, जरी सालम बाद झाले, अखिलेश बाद झाले, सागर बाद झालेत, संदीप आणि संतोष या दोघांनी चांगलीच भूमिका निभावलेली आहे. मधल्या फळीतल्या फलंदाजीला त्यांनी न्याय दिलाय, पण हा ब्लाइंड स्विंग होता, टोटल बॅटचा ब्लाइंड स्विंग. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पुरंदर पॅन्थर्सची 58 धावा, 58 रन्स ऑन बोर्ड.
यांचा संघ आहे रायगड 11 जो विलासभाऊ खळे यांचा संघ आहे. ते दोन संघ मैदानाच्या मध्ये खेळत आहेत. पुढचा टॉस होणार आहे राजगड योद्धाच आणि सिंहगड योद्धाच. सिंहगड योद्धाचे कॅप्टन रेडी आहेत आणि राजगड योद्धाचे कॅप्टन देखील आपण रेडी राहायचं आहे. आपण टॉसची प्रक्रिया इनिंग ब्रेक मध्ये कंप्लीट करणार आहोत. तर शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. अमन येत आहेत की विकास आहेत? विकास आहेत. विकास फाटक शेवटच्या षटकासाठी येत आहेत. 58 धावा. चला आपण 25 मिनिटाचा कालावधी संपवलेला आहे. जास्त वेळ घेता कामा नये. विकास शेवटच्या षटकासाठी सुरुवात. हुक केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगला. थोडे फंबोल्ड झाले. बॉल मागे गेला पण वेळेस त्यांनी स्वतःला सावरलं. एक सिंगल कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न नव्हतेच. एका धावेची होते वाढ. धावसंख्या 59 झाले. 59 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचं षटक खूप महत्वाचं आहे ज्यावर तो एक बेंचमार्क तुम्ही सेट करणार आहात. पहिला डाव नेमका कुठल्या आकड्यावर संपतोय ते आपण पाहणार आहोत. मिड ऑफ आहे. थोडा मागे सरकतोय. चांगलं जजमेंट आणि उत्तम झेल टिपलेला आहे आणि फलंदाजाचा खेळ संपलेला आहे. धक्का बसतोय चौथा पुरंदर पॅन्थर्सला. विकेट जाधव. विकासला सफलता मिळते. शेवटचं षटक वाटतं तितकं सोपं नसतं. म्हणजे फलंदाजी करताना सुद्धा ते रिस्क तर असतेच आणि तीच रिस्क स्वीकारली होती फलंदाज संतोष यांनी. ते बाद झाले आणि त्या आशिष स्ट्रायकरला पाहायला मिळतात. गार्ड घेत आहेत. पाहूया स्टान्स त्यांचा नेमका कसा असेल या शेवटच्या षटकामध्ये. त्यातल्या त्यात विकासने उत्तम सुरुवात दिली या षटकाच्या पूर्वार्धामध्ये. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज कॉट अँड बोल्ड. आल्या पावली परत. आशिषचा खेळ संपला. गोल्डन डक. आशिष बॅक टू डक आउट. आणि आता पुढच्या बॉलवर जर विकेट आली तर मग हॅट्रिक पूर्ण होऊ शकते. आणि पाहूया आता त्यासाठी गोलंदाज तर ऍडव्हान्टेज उचलण्याच्या इराद्यात आहे. पण पाहूया फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावर पोहोचलेत स्ट्रायकर्स एंडला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अपील तर आहे पण अपील मध्ये पंचांना इंटरेस्ट नाही. बॉल डायव्हर्ट होतोय बॅकवर्ड पॉइंटला. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते जी लेग बाईटची आहे. एका धावेची वाढ होईल. धावसंख्या पोहोचते 60. अजून धाव मिळेल. ओव्हरथ्रो मिळेल. गरज नसताना त्या गोष्टी केल्या जात आहेत क्षेत्ररक्षकांकडून. त्याचमुळे 1च्या बदल्यात 2 धावा मिळालेल्या आहेत. लेग बाईटच्या 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 61. 61 रन्स ऑन बोर्ड. स्वप्नील हे नवीन बॅटर तुम्हाला पाहायला मिळतात स्ट्रायकर्स एंडला. विकासने आतापर्यंत चांगलंच षटक हाताळलेलं आहे. म्हणजे एकही मोठा स्ट्रोक नाहीये. त्यातल्या विकेटचा शोध देखील त्यांनी घेतलेला आहे. 2 विकेट्स त्यांनी मिळवलेल्या आहेत या षटकामध्ये. आणि शेवटच्या षटकासाठी त्यांना का राखून ठेवलं होतं त्याचं उत्तम उदाहरण ते सेट करतायत. शॉर्ट प्लेन हुक करण्याचा प्रयत्न. बॉल जातोय मागे शॉर्ट स्टॉपला. शॉर्ट थर्ड मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉलवर एक सिंगल कंप्लीट. एकदा वाढते आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 62 माफ करा. 62 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या डावातला. 62 रन्स ऑन बोर्ड. म्हणजे सन्मानजनक धावसंख्या कुठल्याही कॅप्टनला हवी असते ती पुरंदर पॅन्थर्सने बनवलेली आहे. ऑन दी टोज कट केलंय आणि क्षेत्ररक्षक डीप कव्हरला पोहोचतायत. झेल टिपतायत आणि शेवट सुद्धा या डावाचा रायगड 11 संघाच्या बाजूने होतोय. शेवटच्या बॉलवर विकेट मिळवतोय विकास. म्हणजे या षटकात विकासने 3 विकेट्स मिळवल्यात आणि झकास कामगिरी केलेली आहे. पहिला डाव संपलाय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 62. जिंकण्यासाठी 63 धावांची गरज. 36 चेंडू
63 धावांची गरज. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, करूया टॉस. राजगड योद्धाज वर्सेस सिंहगड योद्धाज. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो. त्याचमुळे ते कॅलिबर सादर करण्यासाठी तुम्हाला एक मोका हवा असतो. सन्माननीय लिंबाजी दिघे गेमचे आयोजक आहेत या स्पर्धेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. तर नाणं आपण असेंबल केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे. एका बाजूला HPL9 आणि एका बाजूला मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. तर पाहूया कॉल नेमका देतोय कोण. चालेल, चला. सिंहगड योद्धाचे कॅप्टन कॉल देतील. HPL9 असा कॉल, पण नाणेफेक जिंकलेले आहे राजगड योद्धाजने. धन्यवाद लिंबाजी सर, आपण खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेची धुरा मागच्या 9 पर्वांपासून सांभाळत आहे. राजगड योद्धाज नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? सर्वप्रथम आम्ही फिल्डिंग करू, अपोजिट टीमला पहिली बॅटिंग करायचा चान्स देऊ, कमीत कमी धावात त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर विजय मिळवून रन रेटवरती फोकस करून पुढे जाण्याचा हे असेल. ॲज अ कॅप्टन्सी मागच्या 8 पर्वांचा अनुभव कसा राहिला तुमचा? मागच्या वर्षी प्रतापगड फायटर्स विजेता संघ होता आणि त्या संघाचा मी कर्णधार होतो. तर थोडासा मागच्या वर्षीचा पण अनुभव ह्या वर्षी कसा वापरता येईल त्याच्यावरती फोकस राहील. म्हणजे डिफेंडिंग चॅम्पियन्स सोबत तुम्हाला खेळायचं आहे. सिंहगड योद्धा फलंदाजी करायची आहे, कसं पाहता निर्णयाकडे? सर्वप्रथम मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानचे अभिनंदन, एवढा स्टेज चांगला परफॉर्म करण्यासाठी दिला. आम्हाला पण पहिले टॉस जिंकून बॉलिंगच करायचे होते, पण ठीक आहे, आता जे टॉस आपल्या हातात नसतो, जे येईल ते त्यात 100% द्यायचा प्रयत्न करू. प्लॅन ए वर थांबून चालत नाही, तुम्हाला प्लॅन बी वर जावं लागतं. तर नक्कीच ते पर्याय फलंदाजीचे नक्कीच तुम्ही निवडले असतील. अपेक्षा प्रत्येकाकडून आहे ॲज अ कॅप्टन, पण बेसिकली चांगलं व्हायलाच पाहिजे असा खेळाडू कोण आहे तुमच्या मते? तसे सगळे चांगलेच आहेत आमच्या टीममध्ये, तर सगळ्यांकडून अपेक्षा आहे, खास करून सागरदादा वगैरे त्यांच्याकडून. ॲज अ कॅप्टन प्रत्येकाकडून अपेक्षा तुम्हाला ठेवायची असते आणि पाहूया ती अपेक्षा तुमचे खेळाडू पूर्ण करतायत का. राजगड योद्धा सगळ्या नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. फलंदाजी करायच्या सिंहगड योद्धा या संघाला दोन्ही कॅप्टन देऊ शुभेच्छा. आणि जवळ समालोचक कक्षामध्ये त्या ठिकाणी सज्ज असतील प्रतियश समालोचक, ज्यांनी गेल्या 2 दशकांपासून व्यावसायिक क्रिकेटची धुरा समालोचनाच्या बाबतीत सांभाळलेली आहे आणि भव्य अशा स्पर्धा त्यांच्या वतीने कव्हर झालेल्या आहे. तसेच जयेश भोसलेचा आवाज आपण पुढील डावात ऐकणार आहोत. आपण हा tenniscricket.in वर पाहतोय हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मनीजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात या पूर्वार्धामध्ये. टार्गेट सेट झालंय, अर्थात लक्ष आपण पाहत आहोत. 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 63 रनचं टार्गेट पुरंदर पॅन्थर्स मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखवत असताना रायगड 11 या टीमची पाहायला मिळते आहे. विलासभाऊ कळेसाहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्याच वेळेला आसिफभाई कलमाणी साहेब यांच्या मालकीची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पुरंदर पॅन्थर्स या टीमला आपण पाहत आहोत. 62 बनला, 63चं टार्गेट. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती अजय दाखल होत असताना पाहायला मिळेल. आदिनाथ आणि कैलास ही जोडी मैदानावरती आहे. ओपनिंग बॅटर
आदिनाथ ऑन स्ट्राईक. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पडेल. उत्तरार्ध 63चा पाठलाग. छोटे खाणी आव्हान म्हणता येईल, कारण पहिल्या मॅचच्या तुलनेमध्ये उत्तरार्धामध्ये या सेकंड मॅच मध्ये धाबा तितक्याशा नाही आहेत. लोअर फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळले. 3 फ्रंट ऑफ दी स्क्वेअर. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने अकाउंट ओपन केले आदिनाथने. आघाडीला येत असताना आदिनाथ आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण कैलासला पाहत आहोत, पुढचा बॉल या वेळेला मात्र दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. एक्स्ट्रा रनने अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एक्स्ट्रा रन कुठे ना कुठे थांबवावा लागतील, कारण 62 धावा ही एक मोठी धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण प्रशस्त असं हे क्रीडांगण लश ग्रीन आउटफील्ड या मैदानावरती पाहायला मिळते. इथे धावा बनतात. बनवणारा हवा आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं राहतं. बॅकफुटला आल्यात. ऑन साइडला रूम बनवला, जागा बनवली. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील 4. आला चौकार. गरज असताना पाहायला मिळतं. येस अंपायर. त्या बाजूला साप आहेत. कोणी चेंडू आणायला जाताना स्वतःची काळजी घ्या. तिथे असलेला प्रेक्षक वर्ग, माझा आवाज येत असेल तर कृपया तिथून उठा. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर स्क्वेअर कट केलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध सुई मधून धागा अलगद काढावा त्या रीतीने चेंडूला पाठवलाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. वर्ग ऑन साइडला जेवढे बसलेत, कृपया स्वतःची काळजी घ्या. तिथे साप जास्तीचे आहेत. मला आवाज येत असेल तर कृपया तिकडे काळजी घ्या. चौकार आलेत ते 2. कैलास बहुतुले चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल या ठिकाणी घेत असताना त्याला आपण पाहत आहोत. आदिनाथ चिकणे आणि त्याच वेळेला कैलास बहुतुले यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. स्कोर कार्ड वरती धावा 2 चौकारानंतर जिथे 11 धावा धाव फलकावरती आहेत. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती आहेत. 63चा पाठलाग चालू आहे. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना रायगड 11 या टीमला आपण पाहतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने या वेळेला उजव्या यशीच्या बाहेर ठेवला. पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप. एक कॉरिडॉर मेंटेन करावा लागेल. अनसर्टनिटीज कॉरिडॉर ज्याला आपण म्हणतो, जो बनवावा लागणार आहे. गोलंदाजी करत असताना उजव्या यशीच्या बाहेर चेंडू ठेवणं, किंबहुना आपण पाहिलं ना तर जास्तीचे चेंडू फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर ठेवण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. लोअर फुलटॉस बॉल होता आदिनाथ चिकनेचा. इथे डायरेक्ट हिट झालाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. सुपर हिट ठरेल का? कारण हा डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बिहारीची मागणी वॉर रूम मध्ये. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक पहिला. कैलास बहुतुले होते बाद. अफलातून थ्रो इथे पाहायला मिळाला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून जवळपास आपण क्षेत्ररक्षकाला तिथून पाहिलं ना तर मला वाटतं केवळ एकच स्टंप दिसतोय आणि क्षेत्ररक्षक तिथे होते. एक चांगला थ्रो ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
सागर यांना आपण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. काय थ्रो केला पहा, डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज बाद. 11-1, 1-1-1 हा नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास फाटक यांना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला मिळतो. दिशाहीन राहिलाय. हे षटक थांबण्याचं नाव घेत नाहीये. अतिरिक्त धावा आल्यात. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही. बॅकहँड एरिया रन्स मिळतील. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. तद्वर मात्र 2 धावा इथून कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. स्कोर कार्ड वरती धावा जिथे 14 आहेत. 14 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 64चा पाठलाग करायचा आहे. आघाडीला आलेला बॅटर अगदी त्याच्या साथीला विकासला आपण पाहतो. संदीप गोलंदाजी करतात ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल, यावेळेचा चेंडू खोलात टाकला होता. लेफ्ट आर्म अराउंड विकेटने गोलंदाजी करतात. लेफ्ट हँडर गोलंदाज आपण पाहत आहोत. अवकुरे हाताच्या गोलंदाज नेहमीच सातत्य राखतात गोलंदाजीमध्ये आणि तेच इथे करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. ॲक्युरेसी चांगली आहे. परफेक्शन चांगलं आहे आणि गोलंदाजीच्या ज्या आयुध हवी असतात त्या संपूर्ण आयुध या गोलंदाजाकडे आहेत. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. शॉट थर्ड मानला. क्षेत्ररक्षक जिथे तैनात पाहायला मिळाला एक सिंगलने. संघाची धावसंख्या वाढत असताना आपण पाहत आहोत. धावफलकावरती 15 आहेत. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावर. आवश्यकता राहील ती एक मोठी पार्टनरशिप बनवण्याची. आवश्यकता राहील एक मोठी भागीदारी बनवण्याची. गॅप मध्ये केला. डीप बॅक साखरला. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. एक्सलंट टायमिंग. ब्युटिफुल प्लेसमेंट. रन्स मिळतील 4. हा आलाय चौकार. जिथे 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला स्ट्रोक आदिनाथ चिकणेच्या बॅटमधून. यावेळेला देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर यावेळेला तैनात केलाय. बाउंड्री लाईन वरती आपली उपयुक्तता सिद्ध करत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहतोय 20 बनल्यात. आदिनाथ चिकणे टीमचा कॅप्टन आहे. नेता, दिशादर्शक, तारणहार, टीमचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याला इथून एकंदरीत चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहील. पुढचा बॉल आडवा बाटणे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फ्री होम डिलिव्हरी. स्विगी आणि झोमॅटो पेक्षाही फास्ट. फलंदाज बाद. क्रिकेटची ही स्पर्धा आज मात्र पाहायला मिळते. 9वं पर्व HPLचं आणि HPLच्या या 9व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी. धावफलकावरती 20. 2 फलंदाज बाद. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आले. आशिषला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळते. 3ऱ्या षटकाच्या दरम्यान धावफलकावरती 20 बनल्यात. येणाऱ्या अजूनही 24 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 24 चेंडूमध्ये जिथे विजयासाठी 43 ची गरज. 24 चेंडू आणि 43 धावा. आशिष गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. संघ म्हणत असेल आता तूच काहीतरी कर भावा. खोलात टाकलेला चेंडू वेगाने पाहायला मिळतो. फॉलो केला बॅटरला. ॲक्युरेसी चांगली आहे गोलंदाजाची. पहिला बॉल सटीक लेंथ लाईन वरती पाहायला मिळालाय.
आशिषने पहिला बॉल वेगाने टाकला जरूर, परंतु यष्टांचा भेद घेणारा जो मात्र पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने सातत्याने यष्टांवरती जाणारे चेंडू हाताने बंधनकारक राहत आणि ते हाताळले जात असताना पाहायला मिळालेत आशिषच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर आहे, रूम बनवलाय, क्षेत्ररक्षक स्वीपर खबरला, चेंडूच्या खाली आला, टिपला जाईल, संपला फलंदाजाचा खेळ. फलंदाज क्रमांक 3 रफिक बाद. अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, लांबचं क्षेत्र राहिलं आणि ज्याच्यावरती मोठा फटका खेळण्याच्या उद्गारात रफिक शेख आपली विकेट गमावून बसलेला पाहायला मिळतो आहे. तो इथे बाद झालेला पाहायला मिळाला. संघाची ही घिसाडघाई संघाला अंगलट येणार आहे, कारण एका मागोमाग एक प्रत्येक फलंदाज येतोय. मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. किंबहुना मी तर म्हणेन ना की जिथे कैलास बहुतुले जो बाद झाला, ही बाब पथ्यावरती पडली आहे. खोलातला बॉल ऑन ड्राईव्ह केलं, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. सलमान यांना आपण पाहतो, चांगली फेकी त्यांच्या माध्यमातून होत असताना रन्स मिळते ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 21 धावा, 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 ला 3 फलंदाज बाद झालेत. यावेळेला बॅटची थिके जाऊ साडेच. यष्टिरक्षकाने चुकी केली आहे. या कॅचेस व्हायला हव्यात, कारण कॅप्टन एकटा लढतो, एकटा उभा आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटवरती बॉल आलेत आणि त्याची झेल फार महत्वाचा होता. झेल निसटला, जीवदान प्राप्त झालंय. संघाची धावसंख्या 22, 3 फलंदाज बाद. आशिषने टप्पा चांगला ठेवलाय, त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे. पुढचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, शरीर भेदक मारा, बॉडी लाईन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. फलंदाजाला कोणती मुभा द्यायची नाही, जास्तीचे चेंडू खोलात टाकायचे आणि तेच प्रयत्न इथे गोलंदाजाचे पाहायला मिळालेत. काय टप्पा ठेवला, दिशेवरती तितकंच चांगलं नियंत्रण, अचूकता, भेदकता, कलात्मकता गोलंदाजीतली आपण पाहतोय. यावेळेला देखील सॉफ्ट हँड ऑन साइडला केले, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल मिळेल. एकेरी दुहेरीने धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकत आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा त्या 23, 3 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ रायगड 11 या टीमला आपण पाहतोय. अडचणी वाढल्यात या संघाच्या, भागीदारी तितकीशी मोठी रचली गेलेली नाहीये. 18 बॉल मध्ये 23 बनल्यात आणि 18 बॉल मध्ये इथे विजयासाठी अजूनही आवश्यकता राहील 40 धावसंख्येची. 18 मध्ये 23 बनल्यात, 18 मध्ये 40 अजूनही बनवायच्या. 63चा पाठलाग चालू आहे. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज आपण पाहत आहोत. 9वं पर्व या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. 9वं वर्ष एकरूपतेची, 9वं वर्ष खेळाडू प्रोत्साहनाची, 9वं वर्ष विश्वासाची, 9वं वर्ष पंचांच्या निर्णयाची, 9वं वर्ष फलंदाजांची, 9वं वर्ष फलंदाजांची मैत्री वर्ष पर्वाची, त्याच वेळेला क्रीडा विश्वाची, निर्णायकतेची आणि या कोथरूडकरांची. HPL सीझन 9 आज आपण पाहत आहोत. विशेष आभार पुनीत बालन ग्रुप, त्याच वेळेला ऑक्सी रिच यांचे विशेष करून आभार, त्याच वेळेला फिनिक्स लँडमार्क आणि पॉपकॉर्न स्टे, रुद्रा लाईट्स कोथरूड यांचे विशेष करून आभार. त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून स्पॉन्सर्स आम्हाला लाभले आहेत. रेनबो प्रॉपर्टीज, टर्फ 11, त्याच वेळेला लंबोदर कलेक्शन आपण पाहिलं तर अर्धी, त्याच वेळेला स्मॅश इलेक्ट्रॉनिक्स, BC बोडके, त्याच वेळेला आपण पाहिलं तर रेणुसे चहा कॅफे, पार्वती फाउंडेशन, विमल खंडेराव रांगणेकर प्रतिष्ठान यांचे विशेष आभार. सर्वांचे विशेष करून आम्ही आभारी राहू. मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आलाय. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 18 बॉल आणि 39 ची आवश्यकता मॅच मध्ये अद्याप राहील. या क्रिकेटच्या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये आवश्यक बाब होती जी मात्र धावांची, आणि त्या कमी आल्यात. यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग अँड स्ट्रॉंग, स्टँड अँड डिस्पॅच,
मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. मारलाय एकच फाईट आणि वातावरण टाईट. 33 ची आवश्यकता, 17 चेंडू आणि 33 धावा. षटकार आलाय. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अदिना चिकने संघाचा कर्णधार, जीवदान त्याला मिळालंय. कॅच ड्रॉप झाली होती यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, तदनंतर षटकार आलाय. संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. 30 बनल्यात. 33 ची गरज अजूनही या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. 16 बॉलचा खेळ शेष. खोलातला चेंडू क्रॅकिंग कव्हर ड्राय केला. एक्सलंट टायमिंग. जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट आउटफील्ड फास्ट. थांबायला तयारच नाहीये बॅटर. 29 ची गरज. यावेळेला देखील उजव्या यशीच्या बाहेर आउटफील्ड तिथेही फास्ट आहे. क्षेत्ररक्षकाने आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवलाय. आपली उपयुक्तता जिथे सीमारेषेवरती आपल्या संघासाठी किती आहे तिथे दर्शवली आहे. 2 डबल आल्यात. 27 ची आवश्यकता राहिली आहे. 14 चेंडू आणि 27 धावा. अजूनही 2 बॉल इथे शेष राहिलेत. या षटकातील 2 मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न आदिना चिकणे निश्चित करेल. या षटकामध्ये धावा आल्यात. तेही ओसांडून वाहती धावसंख्या. संयमाने धीरोधार्तता चांगली दाखवली. बॅकलेफ्टला खाली ठेवलंय. डोक्यावरती बर्फ ठेवलाय. संयमाने धावा बनवता येतात. त्याकडे कल पाहायला मिळाला. बॅटर आदिनाथ चिकनेचा सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 26 ची गरज. 13 चेंडू आणि 26 धावा. शेवटचा बॉल या षटकाचा मोठा प्रहार निश्चितच करण्याचा प्रयत्न होईल. बॅकफुटला आले. फटका फसला. चेंडू हवेमध्ये. रन्स घेण्याचा प्रयत्न कोणताही करण्यात आलेला नाही आदिना चिकणेच्या माध्यमातून. गणेशने हा प्रयत्न केला जिथे हाणून काढला गोलंदाजाने. डॉट बॉल आला. येणारी 12 बॉल 26 ची गरज. 12 चेंडू आणि 26 धावा. स्पर्धेमध्ये संधी देण्यात आली. 120 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज आपण पाहत आहोत. हनुमाननगर प्रीमियर लीग 2025 9वे पर्व. एक अभूतपूर्व सोहळा क्रिकेटचा आपण पाहत आहोत. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने जपलेली पाहायला मिळाले. संपूर्ण खेळाडूंना ड्रेस कोड्स, जिथे संघ मालकांची नुकतीच एक मॅच देखील संपताना पाहायला मिळाली होती. गोलंदाज आशिष. हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटला आले. कट केलाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये 25 ची गरज. आशिष याने याआधीच षटक देखील हाताळलं होतं आणि ज्या षटकामध्ये केवळ 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि एक विकेट देखील प्राप्त केल्या होत्या. भरधाव वेगाने गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. द्रुतगती गोलंदाज आहे. चाणक्य नीती नेहमीच तो अपनावतो. यावेळेचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फेकी खराब होतीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता आशिषने. थोडासा वेळ तर जर का त्याने जास्तीचा घेतला असता तर कदाचित रिझल्ट काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. सिंगल आली. येणारे चेंडू राहिले ते अर्थात 10 मध्ये 24 ची गरज. 10 चेंडू आणि 24 धावा. हनुमाननगर प्रीमियर लीगचा हा 9वा पर्व आपण पाहतोय आणि दुसरी मॅच. तिसरा सामना जिथे दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. ऑन साइडला शॉर्ट बॅकलेफ्टने केले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक येतो. एक सिंगल होईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा वधारते. धावफलकावरती 40. 23 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. पहा आशिषच्या गोलंदाजीचा कुतूहलाचा हा विषय राहतो ना की फलंदाजाला मुभा न देता वारंवार त्याने केलेली गोलंदाजी बॉडी लाईन गोलंदाजी राहिली आहे. कोणते फटके मोठे त्याच्या अगेन्स्ट आलेले नाही आहेत. षटकार चौकार अद्याप त्याच्या अगेन्स्ट आलेले पाहायला मिळालेले नाही आहेत. रिस्क घ्यावी लागेल. अनेक वेळेला आपण म्हणतो ना रिस्क घेतली की तोटा होतो, परंतु जो रिस्क घेतो ना तोच मोठा होतो. तुम्हाला रिस्क घेणं गरजेचं आहे धावा गोळा करण्यासाठी. पुढचा बॉल घेऊन आशिष पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु वेगाने बीट केलं बॅटरला. ग्रासी खेळपट्टी आहे आणि खेळपट्टीवरती बॉल पडल्यानंतर स्कीट होतोय.
डेटला हिट केलेत, चांगले बॉल आता आल्यात, डॉट बॉल आलाय. चेंडू आता मात्र शेष राहिले त्या 8 मध्ये टीव्हीची गरज. लोड फुल टोस थेट यशांचा साबित. फर्निचर डिस्ट्रॉय, लाकूड तोड गोलंदाजी, फलंदाज बाद. आणि टीव्हीची गरज. 7 चेंडू आणि टीव्ही धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि अर्थात कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावीच लागेल. सालमचं जास्तीचं लक्ष या संघाच्या प्रत्येक बाबींकडे आणि हालचालींकडे आहे. खेळाडू तोच राहतो ना की आपलं 100% डेडिकेशन आणि 100% कमिटमेंट आपण देणं गरजेचं राहतं. खोलातला बॉल होता, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी निश्चित येतो, दोरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन इथे मात्र घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो आणि सेकंड रन घेत असताना फलंदाज आल्या पावली माघारी परतेल. मयूर होतो बाद. मयूर लोखंडे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतेल. स्कोर कार्ड वरती धाव जिथे एकेरीच्या मदतीने पाहायला मिळते. 42 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जिथे आपण पाहिलं तर 21 ची आवश्यकता. सहा चेंडू आणि 21 ची गरज. सहा बॉल आणि 22 ची गरज आहे. 6 चेंडू आणि 22 धावा. अधिनाचिकने स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. कॅप्टन अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि त्याच्या बॅटमधून कितपत धावा येतात. 6 बॉल 22 ची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला कंपल्सरी या धावसंख्येचा पाठलाग करावाच लागेल. गोलंदाजी मार्क वरती इरफान यांना आपण पाहतोय. लॉंग ऑफला केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये जेल टिपला, फलंदाज बाद. याच बॉलवरती विकेट संपादन केली आहे. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतं. 5 बॉल आणि 22 ची गरज. सामन्याला इथून कलाटणी मिळते कारण कॅप्टन डिपार्च. सरपंच जी तो चल दी, अभी कौन संभालेगा गाव की जिम्मेदारी. संघाचा कर्णधार बाद झालाय. तो आउट झाल्यानंतर आता मात्र संघाची जिम्मेदारी आता कोणत्या खेळाडूवरती येते पाहावं लागेल. कारण 5 बॉल आणि 22 धावा सहजासहजी बनणार नाहीत. कष्ट उपसावे लागतील आणि ती उपसण्याची तयारी तुमच्यामध्ये असायला हवी. एक मोठी धावसंख्या आहे. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज यांना आपण पाहत आहोत. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी केवळ एक सिंगल मिळेल. 21 अजून यावे 4 बॉलचा खेळ शेष आहे. राज वाघमारे आत्ता मात्र स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळेला गॅप मध्ये केलाय. रन्स मिळतील त्या 4. गॅप होता मोठा, होणार नाही धावांचा तोटा. रन्स आला त्या 4. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने आता वेगाने पुढे सरकेल.
येणाऱ्या 3 बॉल 17ची गरज. आणि 17ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे. 3 बॉल आणि 17 धावा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज यावेळेला खोला टाकलाय. डाऊन द ग्राउंड खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव येथे दुहेरीचाही प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. धावा जरूर आल्या 2, परंतु अजूनही येणारे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 15ची गरज. सामना जेमतेम आता मात्र आपण एकंदरीत पाहिलं ना तर विजयाकडे वाटचाल करतो पुरंदरी पॅन्थर्ससाठी. यावेळेला बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात 2, परंतु झेल निसटलाय. अजूनही आपण पाहिलं तर विजयासाठी 13ची गरज येणाऱ्या 1 बॉलचा शेष. रायगड 11 संघ पराभवाच्या गर्द छायामध्ये अडकलाय. 1 बॉल आणि 13ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू आणि 13ची आवश्यकता. शेवटचा बॉल डाव्या येसी वरती होता. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येत असताना पाहिला मी इथे 12ची आवश्यकता राहिली. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. हनुमाननगर प्रीमियर लीग 2025 आपण पाहत आहोत. पुढचा बॉल अराउंड विकेटने इरफान ऑन साइडला खेळला जरूर, परंतु इथे मिळतील का धावा. 4. सामना जिंकला. मॅच जिंकली आहे ती अर्थातच पुरंदर पॅन्थर्स या टीमने हा सामना इथे जिंकला.